हरे कृष्ण। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। खूप आवाज येते रे। येतेच का रे? हरे कृष्ण। ठीक है, कमी झालं। Speaking about Varnashram, Srila Prabhupada on Varnashram and Farm Community Development. हे एक पुस्तक आहे, बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलेलं आहे। मी YouTube वरती दाखवतोय स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम। बरंच मोठं पुस्तक आहे। श्रील प्रभुपादांनी भक्तीचा प्रचार केला आणि भक्तीच्या प्रचारामध्ये भक्त एकत्र येऊन राहिले पाहिजेत व त्याच्यासाठी सोसायटी निर्माण केली पाहिजे। त्यांनी आपल्या संस्थेला नाव देखील सोसायटीचं नाव दिलं, इंटरनॅशनल कृष्ण कॉन्शियसनेस सोसायटी, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस। समाजाची रचना, समाजाची व्यवस्था कशी असली पाहिजे, कशी केली पाहिजे, कृष्ण भावनेवरती आधारित। आणि मग याच्यासाठी काही विशेष डोकं लावायला लागत नाही, भगवंतांनी ती ऑलरेडी रचना सिस्टीम ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे, ज्याला भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात वर्णाश्रम सिस्टम, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः। आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी याच्याबद्दल बऱ्याचदा बोलले, डिझाईन करून दिलं, प्लॅनिंग करून दिलं, कसं करायचं सांगितलं। जेव्हा श्रील प्रभुपाद गेल्यानंतर भक्तांना हा विचार पडला की आता सोसायटी निर्माण कशी करायची, त्याचे मूलभूत आधार तत्व काय असले पाहिजेत, प्रिन्सिपल्स काय असले पाहिजेत, रूल्स काय असले पाहिजेत, कसं राहिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे। त्यांनी श्रील प्रभुपादांचे लेक्चर्स, श्रील प्रभुपादांचे पुस्तकं, तात्पर्य, श्रील प्रभुपादांचे रेकॉर्डिंग्स हे सगळे शोधून काढायला सुरुवात केलं आणि या आकाराचे 8 पुस्तकं तयार झाली, शब्द निशब्द श्रील प्रभुपादांचा। याच्यामध्ये दुर्दैवाने पुढे या विषयाला कुणीच सिरियसली घेतलं नाही। हे पुस्तक देखील बीबीटीने छापलेल्यानंतर बीबीटीने हे छापायचं बंद केलं। आता एक व्हीबीटी म्हणून, वर्णाश्रम बुक ट्रस्ट म्हणून आहे, ते हे पुस्तक छापतात। मागचे काही दिवस हे पुस्तक आपण वाचत होतो, मध्ये 3-4 महिने खंड पडला। विशेष करून आम्ही जो प्रोजेक्ट या
तत्वज्ञानांवरती आधारित अशी सोसायटी निर्माण करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी हे सगळे प्रभुपादांचे आदेश, उपदेश, निर्देश आपल्याला पक्के माहिती असणं गरजेचं आहे. तर आज आपण या पुस्तकातला 9वा अध्याय वाचणार आहोत. पूर्वीचे 8 अध्याय ऑलरेडी वाचलेले आहेत, त्याचे रेकॉर्डिंग YouTube वरती आहेत, ते तुम्ही ऐकू शकता. थोडाफार रेफरन्स येईल त्या अध्यायांचा. या पुस्तकांमध्ये आहे काय, तर प्रभुपादांनी जिथं जिथं बोललंय त्याचा एक विषय घेऊन ते आहे तसं संभाषण, रेकॉर्डिंग ते टाईप करून घेतलेलं आहे. आज आपण जे वाचणार आहोत त्या अध्यायाचं नाव आहे चॅन्ट हरे कृष्ण अँड प्लाव, म्हणजे हरे कृष्णचा जप करा आणि नांगर हाका. हे शिल प्रभुपाद 1974 मध्ये, 1970 नंतर शिल प्रभुपादांनी या विषयावर बोलायला, खूप स्ट्रॉंगली बोलायला सुरुवात केली आणि 1974 मध्ये मुद्दामून या विषयावरती बोलत बोलत ते असं वॉकिंगला जायचे. तर हे रेकॉर्डिंग आहे मार्च 15, 1974चं. त्याला वर्णाश्रम वॉक म्हणायचे त्यांचे भक्त सगळे. तर याच्यामध्ये आज आपल्याला शिल प्रभुपादांकडून ऐकायला मिळणार आहे ऑक्स पॉवर क्युअर फॉर अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे बैलाची शक्तीचा जर आपण वापर केला तर आपण ही बेरोजगारी संपवू शकतो. वैदिक सिव्हिलायझेशन, वैदिक सभ्यता, वैदिक संस्कृती, समाज कसा होता, लेट एव्हरीवन बी हॅपी, सर्वांच्या सुखासाठी. आपण नेहमी म्हणतो सर्वे सुखिना भवंतु. डिमॉनियक सिव्हिलायझेशन म्हणजे आसुरी सभ्यता, आसुरी समाज संस्कृती कशी असते, तर लेट एव्हरीवन सफर, कोणी दुःखात, सगळे दुःखात असले पाहिजेत, मी एकटा सुखी असले पाहिजे. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा आज आपण याच्यामध्ये वाचणार आहोत, तो म्हणजे प्रॅक्टिकली अट्रॅक्ट बाय आवर लिव्हिंग एक्झाम्पल वी विल अट्रॅक्ट देम. प्रभुपाद सांगतात की भक्तांनी या सिद्धांताप्रमाणे जगलं पाहिजे आणि आपलं जीवन दुसऱ्या लोकांसाठी अट्रॅक्शन निर्माण केलं पाहिजे, अट्रॅक्शन निर्माण झालं पाहिजे. तर आपण वेळ न दवडता वाचायला सुरू करूया. हे पूर्ण इंग्लिश मध्ये आहे, याचं भाषांतर झालं नाही, त्यामुळे मी एक एक वाक्य वाचत वाचत मराठीमध्ये भाषांतर करतो, जेणेकरून मोस्टली आपण सगळे मराठी भाषिक असल्यामुळे आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे. तर प्रभुपाद म्हणतात, व्हॉट दीज कम्युनिस्ट कॅन डू वी कॅन डू बेटर देन देम. प्रभुपाद म्हणतात की कम्युनिस्ट लोक म्हणजे साम्यवादी, ज्याला आपण म्हणतो, विळा हातोडा चिन्ह असलेले, हे काय करणार आहेत, आपण त्यांच्यापेक्षा चांगलं करू शकतो. जनरली कम्युनिझम लोकांना आवडतं, कारण कम्युनिझमचा मेन प्रिन्सिपल, मेन तत्वज्ञान असतं सगळ्यांना समान हक्क मिळाला पाहिजे, सगळ्यांना समान नफा मिळाला पाहिजे, सगळ्यांना समान पैसे मिळाले पाहिजेत. तसं कधी होत नाही. ही समानता मूर्खपणाची गोष्ट आहे. समान कधी असूच शकत नाही. 2 भाऊ समान नसतात, समान कसं मिळेल. वर्णाश्रमाची सिस्टीम ही व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल नाही. एक समान सगळ्यांना अधिकार नाही. ब्राह्मणांना जास्त अधिकार आहे, परंतु तेवढीच जबाबदारी पण आहे. क्षत्रियांना त्यापेक्षा कमी अधिकार आहे, तेवढीच जबाबदारी आहे. तर याप्रमाणे जी व्यवस्था केलेली आहे ती भगवंतांनी डिझाईन केलेली आहे. तर प्रभुपाद म्हणतात की हे कम्युनिस्ट काय करणार आहेत, आपण त्यांच्यापेक्षा चांगलं करू शकतो. देन इट विल बी काउंटर ऍक्शन ऑफ कम्युनिस्ट मुवमेंट. तेव्हा कम्युनिस्ट मुवमेंट खूप स्ट्रॉंग होता, विशेष करून रशियामध्ये. लेनिन वगैरे तुम्ही ऐकलं असाल. रशिया पूर्ण देश नष्ट झाला या कम्युनिस्ट मुवमेंटमुळे. सध्या देखील कम्युनिस्ट खूप स्ट्रॉंग आहे. चायनामध्ये, भारतामध्ये देखील केरळ सारख्या राज्यामध्ये खूप स्ट्रॉंग आहे. तर प्रभुपाद म्हणतात की आपण ही जर व्यवस्था निर्माण केली, वर्णाश्रम, कम्युनिस्टच्या अपोजिट व्यवस्था आता सध्या समाजामध्ये असते, त्याला म्हणतात कॅपिटलिझम किंवा भांडवलदारशाही. ज्याच्याकडे जेवढा पैसा आहे तो जास्त कमवत जाणार. कम्युनिस्ट त्याच्या उलट, सगळ्यांना समान मिळालं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात ते पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. वर्णाश्रम बरोबर आहे. वर्णाश्रमामध्ये आपल्या आपल्या गुण आणि कर्मानुसार काम आणि व्यवस्था दिली जाते. प्रभुपाद म्हणतात आपण हे जर वर्णाश्रमाची व्यवस्था सुरू केली
तर हे कम्युनिस्ट मुवमेंटला चांगलंच काउंटर ऍक्शन होईल, म्हणजे विरोध विरोध चांगलाच त्याला होईल. प्रभुपाद म्हणतात, वाय यू आर सिटिंग आयडली, नो एम्प्लॉयमेंट, कम ऑन टू द फील्ड, टेक दिस प्लाव, टेक दिस बुल, गो आउट वर्किंग, वाय यू आर सिटिंग आयडली. दिस इज कृष्ण कॉन्शियस मुवमेंट. किती जणांनी ऐकले सांगा प्रभुपादांच्या तोंडातून? प्रभुपाद म्हणतात, दिस इज कृष्ण कॉन्शियसनेस मुवमेंट. ही कृष्ण भावनेची चळवळ आहे. काय की का तुम्ही असे बिनकामाचे बसलेला आहे? चला उठा, बेरोजगारात बसलेला आहे, या शेतात या, हे नांगर घ्या, हा बैल घ्या, गो आउट वर्किंग, चला कामाला लागा. का बसलाय तुम्ही विनाकारण आयडली? आयडली म्हणजे काही न कर, रिकाम टेकडे. प्रभुपाद म्हणतात, हे करणे हे कृष्ण भावनामृत चळवळ आहे. बघा, प्रभुपाद 60 वर्ष झाली आपल्याला ही चळवळ समजावून सांगितली जात नाही, त्यामुळे याच्यावरती काम देखील कोणी करत नाही. नोबडी शुड बी अलाउड टू सिट डाऊन अँड स्लीप. कोणाला पण रिकाम टेकडे बसून झोपायची परवानगी दिली नसली पाहिजे. दे मस्ट फाइंड आउट सम एम्प्लॉयमेंट. काहीतरी काम त्यांनी केलं पाहिजे. इधर वर्क ॲज अ ब्राह्मण और ॲज अ क्षत्रिय और ॲज अ वैश्य. ब्राह्मण म्हणून काम करा, क्षत्रिय म्हणून काम करा, वैश्य म्हणून काम करा. वाय देअर शुड बी अनएम्प्लॉयमेंट? बेरोजगारी कशाला असेल मग? द सेम एक्झाम्पल, जस्ट लाईक आय एम, दिस बॉडी इज वर्किंग. माझं उदाहरण घ्या. म्हणतात, माझं शरीर बघा काम करत आहे. द लेग इज वर्किंग, पाय काम करत आहेत. हँड इज वर्किंग, हात काम करत आहेत. ब्रेन इज वर्किंग, डोकं बुद्धी काम करत आहे. बेली इज वर्किंग, पोट काम करत आहे. वाय देअर शुड बी अनएम्प्लॉयमेंट? बेरोजगारी कशाला असली पाहिजे? यू जस्ट स्टॉप दिस अनएम्प्लॉयमेंट, यू विल सी द होल वर्ल्ड इज पीसफुल. सगळ्यांनी आपापले काम केलं, हे बेरोजगारी थांबवली तर जग आनंदमय होईल. देर इज नो कंप्लेंट, कोणीच तक्रार करणार नाही. अँड दे विल व्हेरी हॅपीली चॅन्ट हरे कृष्ण. आणि सगळे खूप आनंदाने हरे कृष्ण महामंत्राचा जप करतील. नोबडी इज वर्किंग इन दिस फील्ड. शेतात कोणीच काम करत नाहीये. दे आर ऑल ड्रॉन टू द सिटीज टू वर्क इन द फॅक्टरी. सगळ्यांना शहरामध्ये फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी आकर्षित करून घेतलं जात आहे. कंडेम्ड सिव्हिलायझेशन. अशा संस्कृतीच्या, अशा सभ्यतेचा आपण धिक्कार केला पाहिजे. कंडेमचा काय म्हणतात? निषेध केला पाहिजे. चुकीचं आहे, वेदांमध्ये हे दिलेलं नाहीये. दॅट कम्युनिस्ट एम्ब्लेम, व्हॉट इज दॅट? कम्युनिस्ट लोक ते चिन्ह वापरतात. काय ते? काही भक्त म्हणतात हॅमर अँड सिकल, विळा आणि हातोडा. प्रभुपाद म्हणतात येस, दॅट इज गुड. हा बरोबर आहे, ते चांगलं आहे. एक भारतीय व्यक्ती म्हणतो या गुड. प्रभुपाद म्हणतात बट नो हॅमर, ओनली दिस, व्हॉट इज कॉल्ड सिकल. हातोडीची गरज नाही, फक्त विळा पाहिजे आपल्याला. प्रभुपाद म्हणतात नो हॅमर, नो हॅमर, हातोडी नको. दॅट विल बी आवर एम्ब्लेम. आपलं चिन्ह असं बनवा, विळा. ओनली सिकल, फक्त विळा, नॉट हॅमर, हातोडी नाही. हॅमर हॅज हॅमर्ड द होल ह्युमन सिव्हिलायझेशन. या हातोडीने पूर्ण मानवी सभ्यतेला मारून टाकलंय. सो जस्ट मेक अ काउंटर एम्ब्लेम. याचा विरोध करायला एक चिन्ह तयार करा तुम्ही. कम्युनिस्ट विल अप्रिशिएट. कम्युनिस्ट लोकांना ते आवडेल. एक भक्त म्हणतात, त्यांच्या सोबत चालत असलेले एक भक्त म्हणतात सिकल अँड तिलक. विळा आणि तिलक. प्रभुपादांना ऐकू गेलं नाही. प्रभुपाद म्हणतात काय? भक्त रिपीट करतात, ए सिकल अँड देन अ तिलक. एक विळा आणि एक तिलक. प्रभुपाद म्हणतात येस, दॅट इज गुड आयडिया. येस, खूप छान कल्पना आहे. गुप्ताजी कम हिअर. एक गुप्ता म्हणून त्यांच्या सोबत होते, त्यांना बोलवतात गुप्ताजी या इकडे. गुप्ताजी काहीतरी हिंदी मधून बोलतात, ते याच्यामध्ये टाईप केलेलं नाहीये. प्रभुपाद म्हणतात रास्कल सिव्हिलायझेशन, बदमाश सभ्यता. सध्या जी संस्कृती आहे आपली बदमाश संस्कृती आहे. रास्कल गव्हर्नमेंट, बदमाश सरकार. अँड पीपल आर ट्रान्सफर्ड इन टू रास्कल्स.
आणि लोकांना देखील बदमाश बनवण्यात येत आहे. हिंदीमध्ये काहीतरी म्हणतात, मग म्हणतात अन्नात भवंती भूतानी, विदाउट अन्न हाऊ दे कॅन लिव्ह. भगवद्गीतेतला एक श्लोक सांगतात, अन्नात भवंती भूतानी, अन्नाशिवाय हे लोक जगणार कसे. देर इज नो अरेंजमेंट फॉर अन्न. अन्नासाठी काहीच अरेंजमेंट केलेली नाही आहे तुमच्या या मॉडर्न सभ्यतेमध्ये. देर इज सिम्पली पासिंग रेझोल्युशन्स, लेजिस्लेटिव्ह लॉज अँड नो अन्न. सरकार काय करते, नियम बनवायचे, बिल तयार करायचे, नवीन नवीन कायदे तयार करायचे, अन्नासाठी काही नाही. जस्ट सी व्हॉट काइंड ऑफ रॅचिड गव्हर्नमेंट इट इज. बघा किती मूर्खपणाचं विकृत सरकार आहे. एव्हरीवेअर, सगळीकडे. देर इज नो अन्न, अन्न नाही. अन्न म्हणजे अन्न, जेवण. अन्नात भवंती भूतानी. The first duty of government is to see that everyone is happy without any anxiety. प्रभुपाद म्हणतात, गव्हर्नमेंट, सरकारची पहिलं कर्तव्य असलं पाहिजे की प्रत्येक जण सुखी आहे, कोणालाही चिंता नाही, विदाउट एन्झायटी. हे देखील भागवतामध्ये सांगितलेलं आहे, नाधयो व्याधयो क्लेश. युधिष्ठिर महाराजांच्या काळात असं सरकार होतं. These preliminary necessities of life, ahar, nidra, bhay, maithunam. There must be sufficient arrangement for these preliminary necessities of life. One must eat sumptuously, not overeating, indulgence. No. प्रभुपाद म्हणतात की जीवनाच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या सगळ्यांच्या पुरवल्या गेल्या पाहिजे. आहार, निद्रा, भय, मैथुन. त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार. प्रत्येकाला जेवायला खायला मिळालं पाहिजे. ऑफकोर्स भरपूर नाही, परंतु सफिशियंट मिळालं पाहिजे. But he must have sufficient food to keep up the health. आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पुरेसं अन्न त्याला मिळालं पाहिजे. Similarly, he must have place to sleep. त्याला झोपण्यासाठी जागा मिळाली पाहिजे. हरी बोल. ऐकू येते का गुगल मीट वरती? BSNL. हरे कृष्ण. होपफुली गुगल मीट वरती ऐकू येते का? हरे कृष्ण प्रभूजी, आवाज येतोय. ओके. प्रभुपाद म्हणतात तसंच झोपण्यासाठी प्रत्येकाचा जागा असली पाहिजे. प्रभुपाद म्हणतात, लक्षपूर्वक ऐका, वी आर प्रिपेअर्ड टू ऑफर एव्हरीथिंग. आम्ही हे सगळं पुरवायला तयार आहोत. ही प्रभुपादांची चळवळ होती, आम्ही हे सगळं पुरवायला. अँड बी कृष्ण कॉन्शियस, दिस इज आवर मिशन. आणि कृष्ण भावना युक्त व्हा, हा आपला मिशन आहे. नॉट बाय ईटिंग अँड स्लीपिंग बिकम रोग्स अँड थीव्स अँड रास्कल्स. नाही, जेवायचं आणि झोपायचं आणि चोर, लुटेरे, बदमाश व्हायचं. दॅट वी विल नॉट अलाव. त्याला आम्ही परवानगी देणार नाही, प्रभुपाद म्हणतात. प्रभुपादांचा हा मिशन होता, प्रत्येकाने अन्न कमवण्यासाठी काम केलं पाहिजे. भक्तांनी एकत्र येऊन डोनेशन गोळा करून फक्त खायचं आणि झोपायचं, हे हा प्रभुपादांची चळवळ नाहीये. दॅट इज वर्णाश्रम धर्म. प्रभुपाद म्हणतात, त्याला म्हणतात वर्णाश्रम धर्म. वाय अनएम्प्लॉयमेंट? मग बेरोजगारीची गरजच काय, कशाला होईल? देर इज नो स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. पाण्याची कमतरता नाहीये. जस्ट हॅव अ बिग वेल. मोठं विहीर खणून घ्या. इलेक्ट्रिसिटी, पंप वॉटर. इलेक्ट्रिसिटीने वॉटर पंप करा. ओ इमिजिएटली इट विल बी ऑल ग्रीन. लगेच सगळीकडे हिरवगार होईल. हे आहे निसर्गामध्ये राहणे, हो की नाही? प्रभुपाद सांगतात, तुम्ही जागा घ्या, विहीर काढा, पाणी घ्या, पाण्यातून सगळीकडे हिरवं करून टाका. इमिजिएटली, लगेच. जय हरे कृष्ण. ऑल अराउंड, सगळीकडे, फॉर द बेनिफिट ऑफ ह्युमन सोसायटी.
मानवी समाजाच्या उद्धारासाठी हे आपण केलं पाहिजे. यू विल बी ऑनर्ड एव्हरीवेअर. लोक सगळीकडे तुमचा सत्कार करतील. भक्तांनी हे केलं तर सगळे लोक तुमचा सत्कार करतील. आज लोक भक्तांना नावं का ठेवतात? कारण त्यांना काम केलेलं कुठे दिसत नाही. मागच्या अध्यायामध्येच याच पुस्तकाच्या प्रभुपाद सांगत होते, लोक गव्हर्नमेंट सगळे भक्तांना नावं ठेवतात. का? कारण आपण कामच करत नाही, नुसते डोनेशन गोळा करतो आणि त्याच्या डोनेशन वरती जगतो. आपण जर काम केलं, नांगर हाकलं, स्वतःचं अन्न स्वतः पिकवलं, तर सगळे आपला सत्कार करतील, सगळे आपला रिस्पेक्ट करतील, आदर करतील. एव्हरीवेअर, एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड, कुठेही जगात सगळीकडे. And automatically these bogus avatar incarnations, God and yogis and swamis will all be doomed. आणि ऑटोमॅटिकली हे सगळे जे आहेत ना, बोगस अवतार, बोगस देव बनलेत, योगी बनलेत, स्वामी बनलेत, ते सगळे निघून जातील सगळे. त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. कारण लोकांना शुद्ध खायला मिळालं, त्याच्याबरोबर भक्ती मिळाली, तर लोक इकडे अट्रॅक्ट होणार का नुसते भक्तीकडे अट्रॅक्ट होणार? आता आजकाल लोकांना त्यांचीच इंद्रिय तृप्ती पाहिजे असते, त्यामुळे बऱ्याच मंदिरामध्ये इकडे तिकडे जाऊन ते चिकटतात. परंतु आणखीन काही वर्षांनी खायलाच मिळणार नाही. आता सध्या हळूहळू तशी परिस्थिती यायला लागली. त्यामुळे श्रील प्रभुपादांचा हा मिशन होता की आपण शुद्ध अन्न पिकवलं पाहिजे, कारण ही जीवनाची मूलभूत गरज आहे. भले कपडे राहायला जागा नसली तरी चालेल, पण अन्न शुद्ध असेल तर हे शरीर निरोगी ठेवून तुम्ही भगवंतांची, समाजाची सेवा करू शकता. These rascal society, avatar, भगवान, incarnation, yogis, these rascals will be doomed. बदमाश समाज, हे अवतार, भगवान, वेगवेगळे अवतार, योगी, हे सगळे बदमाश, हे सगळे नष्ट होऊन जातील. गुप्ताजी म्हणतात मध्येच, these out to be finished, they cannot remain. यांचा एक दिवस नाश होणारच आहे, ते काही राहणार नाही. प्रभुपाद म्हणतात, नो, नाही, दॅट ग्लो वर्म. ग्लो वर्म म्हणजे मराठीत काय म्हणतात? काजवा. काजवा हे काजव्याप्रमाणे आहेत. प्रभुपाद म्हणतात हे सगळे काजव्याप्रमाणे आहेत. ब्युटिफुल डार्कनेस है. So long people are in darkness, they were beautiful. Now there is sunshine. हे स्वामी बिमी, हे ढोंगी भक्त, हे भगवद्गीतेचा कोर्स घे, हे घे, ते घे, लोकांना फसवायचं काम करतात ना, हे काजव्यासारखे चमकतील जोपर्यंत तुम्ही शुद्ध भक्तीचा प्रचार करणार नाही. आपण श्रील प्रभुपादांची चळवळ ही शुद्ध भक्तीचा प्रचार करण्यासाठी, आणि शुद्ध भक्तीचा हा एक भाग आहे. कारण कर्म बदललं नाही तुम्ही, हे उग्र कर्म, फॅक्टरी आणि सिटी मधले वर्कशॉप आणि लेथ मशीन आणि हे ते करत बसला तर कशी भक्ती होणार? मग सगळे लोक तुम्हाला विचारतील, मग खायचं काय? मग आपण भक्तांनी त्यांना शिकवलं पाहिजे खायचं काय, शेती कशी करायची, शुद्ध कसं खायचं. गुप्ताजी म्हणतात, येस, हृदयानंद प्रभू म्हणतात, प्रभुपादांच्या सोबत होते, प्रभुपाद इज द सन. प्रभुपाद तुम्हीच सूर्या समान आहात. प्रभुपाद म्हणतात, दी एन्झायटी ऑफ प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराजांची चिंता होती. हाऊ दीज रास्कल्स हू हॅव मेड अ प्लॅन फॉर हॅपीनेस ऑफ अ फ्यू मेन, गॉर्जियस प्लॅन, and they are for happiness of the government servant, that's all. You know, in Delhi there is planning commission. What is that plan? That people may starve and Indira Gandhi and company may flourish, that's all. प्रभुपाद म्हणतात, प्रल्हाद महाराज चिंता करायची कशाची? की हे सगळे लोक आनंदी कशी होतील. हे बदमाश लोक मोठे मोठे प्लॅन करतायत त्या भौतिक जगामध्ये आनंदी व्हायचं, पण ते शक्य नाही. भगवंतांना जर आपण शरण गेलो नाही तर हे सगळं प्लॅनचं काय करायचंय? प्रभुपाद म्हणतात, हे गव्हर्नमेंट पण बघा, गव्हर्नमेंटकडे पण आहे प्लॅनिंग कमिशन, पंचवार्षिक योजना, दशवार्षिक योजना. कशाचं प्लॅन करतात? इंद्रिय तृप्तीचा, अजून इंद्रिय तृप्ती. आणि ऍक्च्युली कोणाची इंद्रिय तृप्ती प्रभुपाद सांगतात इथे?
जे गव्हर्नमेंटमध्ये आहेत, मोठ्या पदावरती आहेत, मोठे उद्योगपती आहेत, त्यांची इंद्रिय तृप्ती. बाकीच्यांनी काय, स्टार खायला देखील मिळणार नाही. दॅट्स ऑल. गुप्ताजी म्हणतात, आय थिंक महाराज दे आर कमिंग टू दी ऑफिस ॲट 12 अँड गोइंग बॅक ॲट 1 डुईंग नथिंग. गुप्ताजी म्हणतात, ते बघा, हे गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे 12 वाजता येतात आणि 1 वाजता निघून जातात, करत काहीच नाही. प्रभुपाद म्हणतात, बट व्हॉट दे हॅव गॉट टू डू. त्यांना कामच काय आहे, काय करायला. असली कामं केलीच नसली पाहिजेत. शेती आपलं मेन काम आहे. हे सगळं कृत्रिमरित्या आपण जॉब, नोकऱ्या वगैरे तयार केलेले. गुप्ताजी म्हणतात, दे आर नॉट डुईंग, त्यांनी करत नाहीयेत. प्रभुपाद म्हणतात, जस्ट लाईक आय हॅव सीन इन लंडन द पार्लिमेंट. जसं मी लंडन मध्ये पार्लमेंटमध्ये बघितलंय. पार्लमेंटला काय म्हणतात मराठीमध्ये? लोकसभा, राज्यसभा, संसद. when they had some so called empire, तेव्हा ते राजेशाही होती तिथे. now the parliament is useless. प्रभुपाद हे राजेशाहीचे प्रवर्तक होते. राजेशाही आवडायची प्रभुपादांना, कारण वैदिक संस्कृती आहे ती. आता हे जे संसद वगैरे, राज्यसभा, लोकशाही, हे सगळं युजलेस आहे, काही उपयोग नाही. The parliament members and the lords, house of the lords, house of the commons, they are now useless. संसदेतले सगळे मेंबर्स, लंडन मध्ये ते लॉर्ड, हाऊस ऑफ लॉर्ड वगैरे म्हणायचे, आपल्याकडे आमदार, खासदार म्हणतात, हे सगळे युजलेस आहेत. दे हॅव गॉट सम ओल्ड बुक्स ओनली. जुनी पुस्तकं घेऊन बसलेत. इन पार्लिमेंट, संसदेमध्ये. आय हॅव सीन, मी बघितलेलं आहे. सम ओल्ड बुक्स, काही जुनी पुस्तकं. ओल्ड बुक्स मीन्स ऑल द स्पीचेस आर रेकॉर्डेड इन बुक्स. जुनी पुस्तकं म्हणजे जे काही बोललेलं आहे ते सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. अँड हु इज गोइंग टू रीड देम. कोण वाचणार आहे त्यांना? अल्मिराज, कपाट, सो मेनी, कितीतरी. आय हॅव सीन इन पार्लमेंट, संसदेमध्ये मी बघितलंय म्हणतात प्रभुपाद. hundreds and thousands of speeches recorded and bound up very nicely. Who is going to read them? Simply waste of time. कोणी काय म्हटला, हे बिल आलं, ते बिल आलं, हा कायदा केला, तो कायदा केला, असे गट्टेच्या गट्टे शासकीय कार्यालयामध्ये, संसदेमध्ये ठेवलेत. कोण वाचते त्याच्याकडे? कोण बघते? कपाट. फक्त वेळेचा अपव्यय करणे, वेळ वाया घालवणे. गुप्ताजी म्हणतात, दे आर इन्क्रीजिंग द लोड लाईक दिस. लोड वाढवत आहेत. प्रभुपाद म्हणतात, येस. गुप्ताजी म्हणतात, डॉंकीज लोड, गाढवाचा लोड. गो ऑन इन्क्रीजिंग, वाढवत जावा. प्रभुपाद म्हणतात, देअरफॉर दिस एक्झाम्पल इज गिवन ॲस. म्हणून शास्त्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे गाढवाचं. फॉर नथिंग, नॉट फॉर हिमसेल्फ, he will be given little grass. Grass is available here, but still he is engaged in employment. भागवतम मध्ये गाढवाचं उदाहरण बऱ्याचदा दिलं जातं. गाढवाचं, उंटाचं. काही नाही, काही उपयोग नाही तरी तो काम करतोय, काही मिळणार नाही तरी तो काम करतोय. कशासाठी? थोड्याशा चाऱ्यासाठी. चारा सगळीकडे आहे, त्याला पण दिसतंय, पण त्याला वाटतंय की त्याच्या अंगावरती ते दगड ओझं वाहून नेला, मालकाचे काम केला तर मालकच चारा देईल. रस्त्याने जाताना पण त्याला दिसतंय तिकडे चारा आहे, म्हणून त्याला गाढव म्हणतात. तरी पण तो जॉब करतोय. आपली अवस्था सेम आहे. हे सगळे जॉब करणारे आहेत ना, जॉब, आपण जॉब, नोकरी करणारे सगळे याच्यामध्ये येतात. ऑफकोर्स उद्योगधंदे करणारे पण येतात. ॲस विल रीप, eat little grass. Grass is everywhere available, but still he will work for others, loading and overloading. This is an ass. जसं मगाशी मी म्हणालो, सगळीकडे आहे गवत तरी तो काम करणार. He has no sense, बुद्धी नाही त्याला. So why I have taken so much overload? इतकं सगळं काम कशाला करतोय मी? I can get grass everywhere. कुठेही मिळू शकतं मला. लेट मी रिमेन फ्री. आपली शेतीमध्ये आपल्याला धान्य पेरायचं आहे, भगवंतांच्या कृपेने उगवणार आहे, साठवून ठेवायचं आहे, त्याची भाकरी करायची, भाजी करायची आणि खायची आहे. कोण नाही करू शकत? सगळे करू शकतात. बट ही हॅज नो सेन्स, अक्कल नाही. नीदर ही विल बी अलाउड.
निदर ही विल बी अलाउड म्हणजे त्याला कोणी अलाव पण करणार नाही. कोणी म्हणजे कोण? हे सरकार, हे शिक्षण व्यवस्था, हे सगळं याचे नोकरी करा, नोकरी करा, नोकरी करा. गाढव गाढव व्हा. दिस इज ॲज, याला गाढव म्हणतात. काल रात्री आम्ही पुण्यावरून येत होतो, पंढरपूरवरून. कराड शहरामध्ये मला वाटतं काहीतरी 9:30-10 वाजले होते. 9:30-10 वाजता संध्याकाळच्या 5 वाजल्यासारखी गर्दी होती. सगळे टू व्हीलरवरून घरी चाललेत बॅकपॅकर. 9:30-10 वाजता. त्या नोकरीचा आपल्याला अभिमान आहे. सगळे गावाकडची 1 एकर, 2 एकर, 5 एकर, 10 एकर सगळं तसंच ओसाड टाकून आपण गेलोय पुण्यामध्ये नोकरी करायला. पुणे, बेंगलोर, कराड, सातारा. प्रभुपाद पुढे म्हणतात, देर आर मेनी बाबाजीज, खूप सारे बाबाजीज आहेत. दे आर कलेक्टिंग चपातीज अँड स्मोकिंग बिडी अँड हॅव 1 or 2 women, दॅट्स ऑल. इट इज गोइंग ऑन. तर प्रभुपाद आपल्या भक्तांबद्दल बोलतात. आपण देखील काम करत नाही. प्रभुपाद म्हणतात बरेचसे असे बाबाजी आहेत, डोनेशन गोळा करतात, चपाती गोळा करतात, बिडी ओढतात, बायका ठेवलेत, शास्त्रामधलं सगळं सांगतात, परंतु बायका ठेवलेत त्यांच्या आश्रमामध्ये. दॅट्स ऑल. दुसरं काही करत नाहीत. सो दे शुड बी ड्रॉन. त्यांना पण आपण आकर्षित केलं पाहिजे. कम ऑन, या चांट हरे कृष्ण अँड टेक दिस प्लाव. हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि हे घ्या नांगर. प्रभुपादांचं वाक्य आहे, हे घ्या नांगर. नॉट दॅट यू बिकम रूप गोस्वामी सिम्पली बाय स्मोकिंग. दुसऱ्यांच्या जीवावर जगून सगळ्यांना रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी व्हायचं. दे आर थिंकिंग दे हॅव बिकम रूप गोस्वामी. ते विचार करतात मी रूप गोस्वामी झालो. रूप गोस्वामी देखील खनन काम केलेलं भगवंताचं. रूप गोस्वामी लिव्ड लाईक दॅट. रूप गोस्वामी असे जगले होते. So they think by changing the cloth, lion cloth, they have become Rupa Goswami. त्यांना असं वाटतंय की साधू सारखा पोशाख घातला की आपण झालो रूप गोस्वामी. And whatever nonsense they like, they can do. आणि मग ते काही पण करू शकतात असं त्यांना वाटतंय. All these Babajis should be employed. सगळ्या बाबांना कामाला लावलं पाहिजे. चॅन्ट हरे कृष्णा अँड ड्रॉ अ प्लाव. हरे कृष्णाचा जप करा, ते नांगर घ्या हातात. देन इट विल बी नाईस. मग सगळं व्यवस्थित होईल. ऑफकोर्स आता मोठे मोठे मठ आहेत वृंदावनमध्ये, आपले मोठे मोठे मंदिर आहेत. 400, 500, 1000 ब्रह्मचारी, संन्यासी, बाबाजी राहतात. सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था होते, सगळं होते व्यवस्था. परंतु हे पैसे कुठून येतात? निसर्गाचं, दुसऱ्या जीवांचं, भूमातेचं, गोमातेचं सगळं शोषण करून आलेले पैसे, त्याच्यावरती साधू लोक जगतायत. काय उपयोग आहे? आपल्या भक्तांना देखील, आपल्या मोठ्या मोठ्या वरिष्ठ भक्तांना, साधूंना देखील प्रसादाबद्दल माहितीच नाही आहे. चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृतामध्ये एका श्लोकामध्ये म्हणतात, विषय अन्न खाईबे मिशन अन्न, विषयी अन्न खायले मलिन व्हावे मन. पुढचं मला आठवत नाही. विषयी म्हणजे विषयी लोकांनी कमवलेल्यातून आणलेलं अन्न जर आपण खाल्लं तर आपलं मन मलिन होणार आहे. आणि त्या मनानं तुम्ही कसं करणार संकीर्तन? चैतन्य महाप्रभू म्हणतात. सगळ्यांनी काम केलं पाहिजे. येस, ब्राह्मणांनी काम केलं पाहिजे, मार्गदर्शन करायचं, शिकवायचं. क्षत्रियांनी काम केलं पाहिजे, मॅनेजमेंट करायचं. वैश्यांनी काम केलं पाहिजे, उत्पन्न करायचं. शूद्रांनी या ठिकाणी मदत केली पाहिजे. यालाच वर्णाश्रम म्हणतात. आणि कसलं काम केलं पाहिजे? शरीर निरोगी ठेवण्यासाठी काय लागतंय तेवढंच केलं पाहिजे. ही वैदिक संस्कृती असते. आता सध्या आपण नोकरी आणि सिटी आणि व्यवसाय कशासाठी करतोय? शरीर टिकवण्यासाठी पण करत नाही, आयुष्य आरामासाठी करतोय. सो कॉल्ड कृत्रिम निर्माण केलेल्या आयुष्य आरामासाठी. कारण सगळ्यात जास्त आजार कुठे आहेत बघा? शहरामध्येच. शरीर पण निरोगी नाही एवढं सगळं करून. मंद, गाढव. प्रभुपाद म्हणतात गाढव.
जय अद्वैत प्रभू म्हणतात, त्यांना आपण आता जय अद्वैत स्वामी म्हणतो ना, ते जय अद्वैत प्रभू म्हणतात प्रभुपादांना. इन अमेरिका टू द बिग इंटलेक्च्युअल्स अँड प्रोफेसर दे कॅन ऑल्सो बी, वी कॅन हॅव प्लॉव फॉर देम. अमेरिकेमध्ये देखील मोठे मोठे शास्त्रज्ञ, मोठे मोठे प्रोफेसर, त्यांना पण कामाला लावलं पाहिजे, त्यांना पण नांगर दिला पाहिजे आपण. प्रभुपाद म्हणतात येस, बरोबर आहे, बिकॉज दे आर वेस्टिंग टाइम, वेळ वाया घालवत आहेत सगळे. बेटर प्रोड्यूस सम फूड, अन्न उत्पन्न करा. ऍटलिस्ट युअर फूड, स्वतःचं अन्न तरी उत्पन्न करा, ऍटलिस्ट, कमीत कमी. यू आर लिव्हिंग ऍट द कॉस्ट ऑफ अदर्स, दुसऱ्यांचं शोषण करून तुम्ही जगताय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ युअर फिलॉसॉफी, तुमच्या तत्वज्ञानाला अर्थ काय? दॅट टू इन दी भगवद्गीता, भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, एत ज्ञानम तद अज्ञानम यद अन्यथा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ऑल दीज आय डिक्लेअर टू बी नॉलेज अँड बिसाइड्स दिस व्हॉट एव्हर देअर मे बी दॅट्स इग्नोरन्स. 13व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, हे मी जी आता लिस्ट सांगितली ना, हे खरं ज्ञान आहे, ह्याला सोडून सगळं अज्ञान आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणतात. टू सर्च आउट द ॲब्सोल्यूट ट्रूथ, भगवंतांना शोधणे, एवढंच ज्ञान आहे. दॅट इज ज्ञान, त्याला म्हणतात ज्ञान, नॉलेज, फिलॉसॉफी, तत्वज्ञान. एनिथिंग एल्स दॅट इज अज्ञान, बाकीचं सगळं काही अज्ञान आहे. आय थिंक इट इज सो दॅट इफ यू कॅनॉट यूज युअर प्लॉट ऑफ लँड then it will go to the government, is it not? तुम्ही जर तुमची शेती वापरली नाही तर ती सरकार काढून घेईल, बरोबर आहे ना? प्रभुपाद विचारतात. प्रत्येक देशामध्ये हा नियम आहे. जागा ही ऍक्च्युली सरकारचीच असते, पूर्वी देखील राजाची जागा असते, राजाने तुम्हाला ती कसायला दिलेली असते, आणि तुम्ही जर ती कसत नसाल तर ती परत घ्यायचा अधिकार सरकारला असतो. आणि आताचं सरकार काय करते, ह्याच नियमाचा वापर करून तुमच्याकडून ही जागा परत घेते आणि रस्ते आणि MIDC बांधते त्याच्यावर. का? कारण तुम्ही शेती करत नाही, आणि तुम्ही पण लगेच खुश होता रस्ते बांधायचं म्हटलं का, तुम्हाला 5 पटीने पैसा मिळेल. किती दिवस त्या पैशाची फोडणी टाकून खाणार आहे माहिती नाही. गुप्ताजी म्हणतात येस, प्रभुपाद म्हणतात सो सिमिलरली इफ द गव्हर्नमेंट कॅनॉट युटिलाइज इट कम्स टू अस, वी शॅल वर्क, इज इट नॉट गुड? प्रभुपाद म्हणतात, प्रभुपादांचं डोकं किती चालायचं बघा. तसंच जर गव्हर्नमेंट पण वापरणार नसेल ही जागा तर ते आपल्यासारख्या संस्थेला देतील, आपण वापर केला पाहिजे, नांगर हातात घेतला पाहिजे. गुप्ताजी म्हणतात व्हेरी गुड, खूप छान आहे. प्रभुपाद म्हणतात देअर मस्ट बी सम लॉ लाईक दॅट, असा कायदा असला पाहिजे, गव्हर्नमेंटला पण वापरायचं नसेल तर द्या आम्हाला. गव्हर्नमेंट हॅज टेकन फ्रॉम द पब्लिक बिकॉज इट इज नॉट बिंग वर्कड आउट, नाउ वी शॅल वर्क, गिव्ह अस दिस लँड. सरकारने हे घेतलेलं आहे कारण तुम्ही कसत नाही, मग आता आम्हाला द्या, आम्ही कसायला तयार आहे, असा पण नियम असला पाहिजे. ऍक्च्युली पूर्वी होता तसा नियम राजाच्या काळात. शिवाजी महाराज द्यायचे, कोणी कसत नसेल, वतनदारी वगैरे बंद केली शिवाजी महाराजांनी, त्यांच्याकडून काढून घेतला आणि खरोखरच्या कसणाऱ्यांना दिलं त्यांनी. यू हॅव टेकन फ्रॉम पब्लिक, वाय शुड नॉट गिव्ह अस, पब्लिक कडून घेतलाय मग आम्हाला द्या परत, सो दॅट देयर विल बी नो क्वेश्चन, प्रश्नच उरणार नाही. इवन गव्हर्नमेंट डज नॉट, सरकार देखील प्रश्न उपस्थित करणार नाही. वी शॅल गो अँड ऑक्युपाय, आपण जाऊन ती जागा ताब्यात घेऊया, ऑक्युपाय अँड गो ऑन टिलिंग, आणि मशागत करायला सुरू करूया. व्हॉट इज द गव्हर्नमेंट विल डू, सरकार काय करणार आहे? पब्लिक विल सपोर्ट अस, पब्लिक आपल्याला सपोर्ट करेल, चला घ्या जागा, नांगर मारायला सुरुवात करा. हे आपले प्रभुपाद बोलतायत. किती जणांना हे प्रभुपाद माहिती आहे? सगळ्यांना वाटतं की काही बदलायचंच नाही, काही करायचंच नाही, पाप कर्म करत राहायची आणि जप करत राहायचं. याला चैतन्य महाप्रभू स्वतः सांगितलंय, आशाने तुम्हाला कधीच भगवंत मिळणार नाही. कोटी जन्म करे यदि श्रवण कीर्तन, प्रभूतन पाये कृष्ण पंडित, हे करायला सांगितलंय प्रभुपादांनी. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील आमचं वय झालं प्रभूजी, मग तुमच्या मुलांना शिकवा, त्यांना पण कशाला पापी बनवताय? प्रभुपादांचे आदेश आहेत ना, हे प्रभुपादांचे आदेश आहेत, प्रभुपादांचे निर्देश आहेत, तुमच्या मुलांना शिकवा. गुप्ताजी म्हणतात अगेन इट इज बिंग डिस्ट्रीब्युटेड टू देअर रिलेशन्स
दोज हु आर इन द पॉवर अँड दे डू नॉट वर्क अगेन. सरकार काढून घेतं आणि ते देतं कुणाला? त्यांच्या नातेवाईकांना, अडाणी अंबानीला. ते काय करतात? त्याच्यावरती इंडस्ट्री बांधतात. शेती तर करणार नाही. प्रभुपाद म्हणतात अगेन, पुन्हा गुप्ताजी म्हणतात देन इट रिमेन्स, आणि मग ते राहतं. प्रभुपाद मध्येच वाक्य कट करून म्हणतात देन व्हॉट एव्हर फील्ड इज नॉट बिंग वर्क वी ऑक्युपाय देम अँड बिगिन टू वर्क. प्रभुपाद म्हणतात ठीक आहे, त्यांना करू दे तसं. जी जागा आहे सध्या, जिथे काहीच होत नाही सध्या, ती घेऊया आपण आणि कामाला सुरुवात करूया. प्रभुपादांनी बरीच अशी जागा घेतली देखील. अँड इन्व्हाइट ऑल दी अनएम्प्लॉइड, जे बेरोजगार आहेत ना, त्यांना सगळ्यांना बोलवा. शिक्षण पद्धती देखील किती वाईट झालेली आहे. या बेरोजगारांना तुम्ही रोजगार देतो म्हणून बोलवला ना तरी कोणी येणार नाही. आजचा शेतकरी म्हणतो की नाही, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे प्रभूजी, कामगारच मिळत नाही, रोजगारच मिळत. रोजंदारीवर येणारे कोणी नाहीच आहेत. आता शेती करायची कशी? एकटा काय काय करणार? हे जाऊन कबशा धुतील मुंबईमध्ये, रिक्षा चालवतील, स्वतःची 5 एकर जमीन करणार नाही. ही अवस्था आहे सध्या. प्रभुपाद म्हणतात कम अँड जॉइन अस, वी शॉल गिव्ह यू फूड, शेल्टर, एव्हरीथिंग. हाऊ कृष्णा इज सेटिंग एन एक्झाम्पल. कृष्णा इज सेइंग आय हॅव ऑलरेडी अरेंज्ड द रिझल्ट ऑफ दिस फायटिंग. एव्हरीवन विल बी किल्ड. प्रभुपाद म्हणतात कम, या, आम्हाला सामील व्हा. वी शॅल गिव्ह यू फूड, आम्ही तुम्हाला अन्न देतो, शेल्टर, राहायला जागा देतो, एव्हरीथिंग, सगळं काही देतो. बघा, ही प्रभुपादांची चळवळ आहे. आता काय सांगितलं जातं? जिथं आहे तिथे राहा, जी आहे ती नोकरी करा, व्यवसाय करा, फक्त डोनेशन द्या. प्रभुपाद सांगतात कम, सोडून द्या ते फालतूची नोकरी. या, तुम्हाला भीती वाटते ना नोकरी सोडल्यानंतर खायला काय मिळेल, राहायला काय मिळेल, आम्ही करतो व्यवस्था, या. प्रभुपाद म्हणतो ही प्रभुपादांची चळवळ आहे, खरी चळवळ आहे. कारण हे पाप मुक्त करता आपल्याला, आणि पापातून मुक्त झाल्याशिवाय भक्ती तुम्ही नाही करू शकत. आय हॅव ऑलरेडी अरेंज. भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवद्गीतेमध्ये, मी सगळ्याची व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे अर्जुन, तू फक्त निमित्त मात्र आहेस. एव्हरीवन विल बी किल्ड, हे सगळे मारणार आहेत. निमित्त मात्रम भव सव्यसाचे, हे सव्यसाची तू फक्त निमित्त मात्र आहेस. बट स्टील, तरीही ही इज इंड्युसिंग अर्जुन टू वर्क. प्रभुपाद किती छान उदाहरण देत आहेत बघा. अर्जुनाला भगवान म्हणतात की हे सगळे मरणार आहेत, मेल्यातच जमा आहेत, तू फक्त निमित्त मात्र आहेस, तरी पण तुला उठायचं आहे, धनुष्यबाण हातात धरायचा आहे आणि युद्ध करायचं आहे. आपले भक्त लोक, प्रभु जी क्या इससे क्या होने वाला है, अगर भक्ति करना है, जप करना है प्रभु जी, क्या दिन भर खेत में क्या काम करना है. अर्जुन तेच म्हणत होता, भक्ती करना है, जप करना है. अर्जुनने धनुष्यबाण त्याच्यासाठीच खाली ठेवलेलं. भगवंतांना सांगितलं मला भक्ती करायची आहे जंगलात जाऊन, तुम्ही मला कशाला युद्ध करायला सांगताय. प्रभुपाद आपल्याला सांगतायत भक्ती करायची आहे ना तुम्हाला, ही भक्ती अशीच करायची असते. धनुष्य उचलून काम करायचं असतं, नांगर उचलून नांगर मारायचं असतं, त्याला भक्ती म्हणतात. या, नॉट दॅट ही इज ऑलरेडी, आय एम युअर फ्रेंड कृष्णा, एव्हरीथिंग विल बी डन, इट विल बी डन, बट यू हॅव टू वर्क. अर्जुनने असं विचार केला नाही, मी तुमचा मित्र आहे, आता तुम्ही करणारच आहे, तुम्ही म्हटलंच आहे, मी निमित्त मात्र आहे, तुम्हीच करा, मी बसतो इथे बघत नाही, तुम्हाला काम केलं पाहिजे. गुप्ताजी म्हणतात मे बी अ फ्रेंड ऑर नॉट, मित्र असो किंवा नसो. प्रभुपाद मध्येच कट करून म्हणतात दिस इज आवर फिलॉसॉफी. प्रभुपाद म्हणतात हे आपलं तत्वज्ञान आहे, दिस इज आवर फिलॉसॉफी. जो भक्ती मार्ग, जी संस्था भक्तीचा प्रचार करते आणि त्या प्रचारात सांगते की उग्र कर्म, घाणेरडे काम, पाप कर्म करत राहा, फक्त इथे पैसे द्या आणि जप करा, तुम्ही भक्त होता, गोलोक धामामध्ये जाता. इट्स युजलेस. किती चुकीचा प्रचार आहे हा. पण मला काल का परवा कोणीतरी प्रभूजी सांगत होते की मुंबईतल्या कुठल्या तरी मंदिरात वगैरे तर त्यांनी पासपोर्ट तयार केलेला, म्हणजे गोलोक पासपोर्ट. एवढे पैसे द्या तुम्हाला गोलोकचा पासपोर्ट मिळणार.
इथे भयानक पाप कर्म करतोय, उग्र कर्म करतोय, लोखंड प्लास्टिक हे ते दिवसभर रात्रंदिवस पळतोय, दुसऱ्यांचं शोषण करतोय, त्याला गोलोक वृंदावन थोडीच एंट्री मिळणार आहे. कर्म बदलायला सांगितलंय भगवद्गीतेमध्ये. बसून युद्ध बघत बसायला सांगितलं नाही अर्जुनाला, कर्म करायला सांगितलंय. प्रभुपाद म्हणतात धिस इज अवर फिलॉसॉफी, हे आमचं तत्वज्ञान आहे. नॉट दॅट बिकॉज आय एम फ्रेंड आय विल डू अँड यू विल स्लीप अँड गेट डिसेंट्री. प्रभुपाद किती स्ट्रॉंग बोलतात बघा. अर्जुनने असा विचार केला नाही, मी तुझा मित्र आहे, तुम्ही काम करा, मी इथे बसतो झोपतो, अशाने डिसेंट्री लागेल, खायचं प्यायचं, संडासला जायचं. नो, यू हॅव टू वर्क. नाही, तुम्हाला काम केलं पाहिजे. एव्हरीथिंग इज ऑलरेडी अरेंज्ड. अरेंजमेंट भगवंतांनी केलेली आहे. तुम्हाला भूमी दिलेली आहे, तुम्हाला दाणे दिलेले आहे, तुम्हाला पाणी दिलेलं आहे, तुम्हाला ऑक्सिजन दिलेलं आहे, तुम्हाला कार्बन दिलेलं आहे. फक्त ते वापरायचं आहे प्रॉपरली. कशाला शिक्षण घ्यायला पाहिजे, 20 वर्ष वाया घालवले पाहिजेत आणि शहरात जाऊन परत खितपत पडायला पाहिजे. दॅट इज वॉन्टेड. याची गरज आहे प्रभुपाद म्हणतात. अदरवाईज वाय अर्जुन वॉज इंड्युस्ड टू फाईट. नाहीतर अर्जुनाला फाईट करायची सांगायची भगवंतांना काय गरज होती. अशी अनगणित ब्रह्मांड तयार करतात आणि नष्ट करतात भगवंत. 18 लाख लोकांना मारता आलं नसतं काय भगवंतांनी. कृष्णा हॅज ऑलरेडी अरेंज्ड. भगवंतांनी ऑलरेडी अरेंजमेंट केलेली आहे. अँड अर्जुन ऑल्सो. अर्जुन देखील म्हणतो येस करिष्ये वचनम तव. येस, हा भक्त असतो. अर्जुन काय म्हणतो, येस करिष्ये वचनम तव, तुम्ही सांगाल तेच मी करणार. भगवद्गीतेच्या शेवटी अर्जुन वचन देतो, खाली बसतो आणि म्हणतो मी आता एक शब्द बोलणार नाही, तुम्ही सांगाल तेच करणार. कुठे आपले भक्त असे, व्हॉट एव्हर यू से, तुम्ही जे सांगाल. दिस इज कृष्ण कॉन्शियसनेस. याला कृष्ण भावना म्हणतात. पॉलिटिशियन, राजकारणी लोक, बलवंत, ही इज नॉट हिअर. प्रभुपाद विचारतात की बलवंत नावाची एक व्यक्ती होती राजकारणातली, आज आले नाहीत आमच्या सोबत म्हणतात. सो लेट हिम प्रीच दॅट. त्यांना सांगा असा प्रचार करायला. वी शाल, इफ यू टेक अवर कृष्ण कॉन्शियस मुवमेंट देर विल बी नो अनएम्प्लॉयमेंट. असा प्रचार करा. तुम्ही या कृष्ण भावनेत आला तर बेरोजगारी राहणारच नाही. आम्ही तुम्हाला सगळ्यांना काम देऊ. ही कॅन ऍटलिस्ट गिव्ह दिस मॅनिफेस्टो टू द. बलवंत नावाचे एक राजकारणी माणूस प्रभुपादांच्या सोबत यायचे. त्यांना म्हणतात तुम्ही प्रचार असा करा, तुमचा मत मागायला जाताय तेव्हा तुम्ही या कृष्ण भावना भवित व्हा. शिल प्रभुपाद तुम्हाला नोकरी देतील. नोकरीवरतीच जिंकणार आहे ना तुम्ही मतदान, काही नाही. असा प्रचार करा म्हणतात. देयर विल बी नो मोर एम्प्लॉयमेंट. बेरोजगारी राहणारच नाही. पीपल विल बी व्हेरी नाईस, व्हेरी ग्लॅड टू हिअर. लोकांना पण ऐकायला खूप छान वाटेल, नेता आमचा आम्हाला नोकरी देणार. नाव दिस मशीन नॉनसेन्स मीन्स एम्प्लॉयमेंट. आता हे मशीन घेऊन येत आहे तुम्ही, मशीन सगळे हीच बेरोजगारी तयार करते. मशीन नॉनसेन्स, मूर्ख. वन मशीन विल वर्क फॉर 100 men. एक मशीन 100 लोकांचं काम करेल. सो 100 men विल बिकम अनएम्प्लॉइड. 100 लोक बेरोजगार होतील. अँड वन टेक्निशियन ही विल गेट ऑल द सॅलरी. जो मशीन वापरतो त्याला सगळा पगार त्याला मिळेल. टू वर्क ऑन द कम्प्युटर. कम्प्युटरवर काम करणाऱ्याला कम्प्युटर, येस मशीन. अँड इज व्हेरी एक्सपर्ट. तो खूप तज्ञ आहे ते कम्प्युटर वापरण्यामध्ये. ही विल टेक $3,000. त्याला सगळा पगार मिळेल. आजकाल याला प्राधान्य दिलं जातं. आई वडील पण याला प्राधान्य देतात. शिक्षण व्यवस्था प्राधान्य देते. ते मशीन शिका आणि जास्त कमवा. आणि त्या मशीनमुळे 100 लोकांची नोकरी गेली, त्यांची पोट भरत नाही. त्याचं काय? दया कुठे? कसले भक्त झालोय आपण. नामामध्ये रुची आली तर जीवाच्या प्रती दया पण असली पाहिजे. आपले भक्त लोकच म्हणतात प्रभूजी मॉडर्न आहे ना, मग आपल्या मुलांनी पण मॉडर्न शिकलंच पाहिजे ना. तुमच्या मुलांनी शिकलं पाहिजे दया, शांती, आर्जवम, तितिक्ष्व. या गोष्टी मुलांनी शिकल्या पाहिजे. काय उपयोग आहे कॉम्प्युटर आणि मशीन शिकून. दिस इज गोइंग ऑन. प्रभुपाद म्हणतात हे चालू आहे सध्या समाजामध्ये. अँड दे आर थिंकिंग, आणि ते विचार करत आहेत ऍडव्हान्समेंट ऑफ सिव्हिलायझेशन. आपण प्रगती करत आहोत, समाजाची प्रगती होते.
Advancement of civilization means exploit others and you become happy. ज्याला तुम्ही विकास प्रगती म्हणता याचा अर्थ काय आहे? दुसऱ्यांना बेरोजगार करून तुम्ही एकटे खावा आणि तुम्हाला कम्प्युटर शिकायला मिळालं. दुसऱ्यांचं शोषण करून तुम्ही खावा. मोठी कंपनी हे मोठे मोठे उद्योगधंदेवाले असतात नाही काय, शोषण केल्याशिवाय कुठला धंदा चालत नाही, कुठलीच इंडस्ट्री चालत नाही. कामगारांचं शोषण, भूमातेचं शोषण आहे. 100 मीटर खोदून खोदून लोहा प्लॅस्टिक काढायचं, मग ते जे बनवायचे ते तुम्हाला विकायचे. त्याच्याने तुमचं आरोग्य खराब, भूमातेचं आरोग्य खराब, पोल्युशन, कामगारांना पैसे द्यायचे नाहीत, एकटाच पैसा खातोय हा मालक. त्याच्यासाठी स्पेशल नरक आहे. रोज दिवसभर जरी जप केला तरी त्यांनी त्याच्यासाठी स्पेशल नरक आहे. दया नसेल, नामेरुची जीवे दया नसेल, कसली भक्ती करतोय आपण? दिस इज ऍडव्हान्समेंट ऑफ सिव्हिलायझेशन. ही प्रगती आहे आपल्या समाजाची. Others may die for such out of starvation and one man takes all the money and spends for wine, women and motor car. बाकीचे मेले तरी चालतील. एकटा उद्योगपती सगळे पैसे घेतो करोडोने आणि कुठे खर्च करतो? दारू, बाई, बाटली, मोठे मोठे सुपर डुपर कार आणण्यासाठी. खूप वाईट अवस्था आहे. भक्ती कोणी समजावूनच सांगितलेली नाही आपल्याला. दुर्दैवाने मी एक गोशाळेवरती गेलो होतो, तिथे गेल्या गेल्या बघितली 35 लाखाची कार. काय करायचे आपल्याला? दॅट्स ऑल. दिस इज ऍडव्हान्समेंट ऑफ सिव्हिलायझेशन. सर्वे सुखिनो भवंतु, प्रभुपाद म्हणतात. दिस इज वैदिक सिव्हिलायझेशन. वैदिक संस्कृती आहे, सगळे सुखी राहिले पाहिजे. लेट एव्हरीवन बी हॅपी, सगळे सुखी राहिले पाहिजे. तुम्ही शेती जरी केली ना, शेती म्हणजे भक्ती नाही. बऱ्याच जणांना वाटतं की प्रभूजी खूप चुकीचं सांगतात, शेती म्हणजे भक्ती आहे का, गोसेवा म्हणजे भक्ती आहे का? अजिबात नाही. शेती म्हणजे भक्ती नाही, गोसेवा म्हणजे भक्ती नाही. परंतु हे जीवन टिकवून ठेवायला लागतं, ते तिथून मिळतं. बाकी सगळं पाप कर्म आहे म्हणून करायचं. आणि मग काय करायचं? मग भक्तीच केली पाहिजे. शेतातून आलेलं देखील तुम्ही विकलं नसलं पाहिजे. दया करून ज्याला पाहिजे त्याला दिलं पाहिजे. याला भक्ती म्हणतात. सर्वे सुखिनो, लेट एव्हरीवन बी हॅपी. अँड डिमॉनियक सिव्हिलायझेशन आणि आसुरी समाज कसा असतो? लेट एव्हरीवन सफर, आय बिकम हॅपी, दॅट्स ऑल. बाकीचे सगळे दुःखात असले तरी चालते, मी आनंदी झालो पाहिजे. आजची संस्कृती अशी आहे, आजचा समाज असा आहे की नाही. याला सरकार बढावा देतं, शैक्षणिक व्यवस्था बढावा देते, सामाजिक व्यवस्था बढावा देते, सगळे याच्याच मागे लागलेले आहेत. अँड वैष्णव इज थिंकिंग, आणि वैष्णव कसा विचार करतो? फॉर माय सॉल्वेशन इट इज ऑलरेडी गॅरंटीड. वैष्णव विचार करतो, माझी मुक्ती तर होणारच आहे, झाली नाही झाली मला फरक पडत नाही, मी दुसऱ्याच्या मुक्तीसाठी काम केलं पाहिजे. हाऊ दिस पुअर पीपल विल बी सेव्ड. हे गरीब लोक, यांना कोण वाचवणार? गरीब म्हणजे पैशानी नव्हे. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये जगात जास्त पैसा ज्याच्याकडे आहे तो सगळं खऱ्या अर्थाने गरीब आहे. त्याला हे ज्ञान दिलं पाहिजे, हो की नाही? सोचे ततो विमुख चेतसा माया सुखाय भरम उद्वहतो विमुधान. My concern is only for the fools and rascals who are making elaborate plans for material happiness and maintaining their families, societies and countries. I am simply concerned with love for them. प्रल्हाद महाराज म्हणतात, माझी चिंता काय आहे? प्रल्हाद महाराजांना पण चिंता आहे. ऐकून आश्चर्य वाटतं. प्रल्हाद महाराजांना चिंता, ते तर शुद्ध भक्त आहेत, कसलं टेन्शन त्यांना? प्रल्हाद महाराजांना पण टेन्शन आहे, प्रभुपादांना पण टेन्शन होतं. प्रभुपाद म्हणतात टेन्शन फक्त शूद्र घेतो. ते शूद्राचं लक्षण असतं टेन्शन घेणे. मग काही लोक म्हणतात तुम्ही चुकीचं बोलताय, प्रभुपादांना कसलं टेन्शन होतं? प्रभुपाद तर याच्यातून आले. प्रभुपादांना टेन्शन होतं, हे मूर्ख अज्ञानी, यांना हे समजेल कधी, याचं टेन्शन. याच्यासाठी मी काय करू, याचं टेन्शन. जसं प्रल्हाद महाराज इथे म्हणतात, मूर्ख बदमाश या भौतिक जगामध्ये मोठे 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 प्लॅन करतायत भौतिक सुखासाठी. यांना माहिती नाही यातला एक पण प्लॅन सक्सेसफुल होणार नाही. यांची चिंता आहे मला.
यांची काळजी आहे मला, यांचं टेन्शन आहे मला. प्रल्हाद महाराज, दिस इज वैष्णवाज पोझिशन. वैष्णव असा असतो, परदुःख दुःखी, दुसऱ्याचं दुःख बघून दुःखी होणारा. ही इज अनहॅपी बाय सीइंग अदर्स अनहॅपी, दुसऱ्यांचं दुःख बघून तो दुःखी होतो. फॉर हिमसेल्फ ही हॅज नो ओशन ऑफ मर्सी, स्वतःसाठी त्याला काही म्हणजे कृपेची पण गरज नसते. ही इज व्हेरी कंपॅशनेट टू द फॉलन सोल्स, परदुःख दुःखी, पतित जीवांच्या प्रती तो खूप कंपॅशनेटला काय म्हणतो, करुणा असते त्याच्या मनामध्ये. कृपांबुधीर यह परदुःख दुःखी, कृपांबुधीर यसतम अहम प्रपद्ये. चैतन्य चरितामृतामध्ये श्रील रघुनाथ दास गोस्वामी म्हणतात, मला कुठलीच कृपा नाही मिळाली तरी चालेल, परंतु दुसऱ्यांचे दुःख बघून मला खूप वाईट होत आहे. दिस इज वैष्णव फिलॉसॉफी. ही वैष्णवांचं तत्वज्ञान आहे. वैष्णव शॅल वर्क हार्ड, अंडरगो ऑल ट्रिब्युलेशन्स फॉर अदर्स. वैष्णवाने कठोर परिश्रम केलं पाहिजे, कठोर तपस्या, दुःख, कष्ट याच्यातून गेलं पाहिजे दुसऱ्याच्या सुखासाठी. ऑल ट्रिब्युलेशन्स, ट्रिब्युलेशनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही. ट्रिब्युलेशन म्हणजे भयानक प्रकारचे कष्ट दुसऱ्यासाठी. ही हॅज नो प्रॉब्लेम, हे करायला त्याला काही प्रॉब्लेम नाही, मनामध्ये त्याचा विचार देखील येणार नाही. वैष्णव हॅज नो प्रॉब्लेम, वैष्णवासाठी काही प्रॉब्लेम नाही. बिकॉज ही हॅज टेकन शेल्टर ऑफ कृष्ण, त्याने भगवंतांचा आश्रय घेतलाय. ही हॅज नो प्रॉब्लेम. कौंतेय प्रति जानीहि न मे भक्त्या प्रणिष्यती, प्रभुपाद सांगतात भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये. भगवंत डिक्लेअर कर म्हणतात अर्जुनाला, बोल्डली डिक्लेअर कर जाऊन, माझ्या भक्ताचा कधीच विनाश होत नाही जो मला शरण आलेला आहे. कृष्ण ऑल्सो गिव्स गॅरंटी, भगवान श्रीकृष्ण गॅरंटी देत आहेत. एनीवन हु हॅज टेकन शेल्टर ऑफ माय, ज्याने माझा आश्रय घेतलेला आहे, ही इज सेव्ड, त्याचं रक्षण मी करतो. आय विल गिव्ह हिम प्रोटेक्शन. कृष्ण सेज अहम त्वम मोक्षायिषामि. सगळ्या धर्मांचा त्याग करा, मला शरण या, मी तुमची काळजी घेतो. एव्हरीथिंग इज देअर, सगळं आहे शास्त्रामध्ये, प्रभुपाद म्हणतात. आपण का मानत नाही? शास्त्रामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. फॉर वैष्णव देर इज नो सफरिंग पर्सनली, त्याला व्यक्तिगतरित्या त्याच्यासाठी दुःख नावाचा नाहीच आहे, दुःख नाहीच आहे त्याच्यासाठी. बट ही इज व्हेरी मच अँक्शियस, परंतु तो चिंता करतो, टेन्शन मध्ये असतो. कशासाठी? हाऊ दीज रॅस्कल्स विल बी हॅपी. हे बदमाश लोक कसे सुखी होतील याची त्याला चिंता असते. बदमाश लोक कसे सुखी होतील, दॅट इज हिज बिझनेस, तो त्याचा व्यवसाय आहे. दीज रॅस्कल्स आर मिसलेड. या बदमाशांना चुकीचं मार्गदर्शन करण्यात येते सध्या. दे आर गोइंग अस्ट्रे, विखरलेले सगळे वाईट मार्गाने, अनहॅपी, दुःखी. हाऊ दे शॅल बी हॅपी, ते सुखी कशी होतील? सो दॅट इज वैष्णवाज बिझनेस. सो द वैष्णव देअरफॉर विल हॅव नो पॉलिटिक्स. हा वैष्णवांचा बिझनेस आहे. हे मोठे मोठे सगळे पाप कर्म करतायत, हे जन्म मृत्यूच्या चक्रातून कधीच सुटणार नाही. जप करतायत परंतु पाप कर्म करतायत, हे कधी सुटणार? कधीच सुटणार नाही. त्याच्यासाठी प्रभुपाद सांगतात आपण शेती केली पाहिजे, लोकांना शेती करायला सांगितलं पाहिजे. प्रभूजी खूप कठीण आहे हो, अंग साथ देत नाही आता, तरी पण केलं पाहिजे. वैष्णवासाठी दुःख नसतं, भगवंतांची सेवा आहे, शील प्रभुपादांची सेवा आहे. बरेच लोक उद्या येतो उद्या येतो उद्या येतो, वर्ष गेले, महिने गेले, त्यांचा उद्या अजून आलाच नाही. सो दॅट इज वैष्णवाज बिझनेस. वैष्णवासाठी पॉलिटिक्स नाही, प्रभुपाद म्हणतात पॉलिटिक्स नाही. पॉलिटिक्स मीन्स प्लॅनिंग फॉर वन्स ओन हॅपीनेस. पॉलिटिक्स म्हणजे स्वतःच्या सुखाचा विचार करणे. किती सिंपल व्याख्या देतात बघा प्रभुपाद. पॉलिटिक्स म्हणजे फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करणे, आणि जो असं करत असतो तो 100% पाप कर्म करतो. that is politics. So in our society there should be no diplomacy, no politics. आपल्या सोसायटीमध्ये राजकारण नसलं पाहिजे. डिप्लोमसी म्हणजे
चालाकीपणा, दुटप्पीपणा नसला पाहिजे. एव्हरीवन शुड बी ईगर हाऊ टू डू गुड टू अदर्स. सगळ्यांची इच्छा असली पाहिजे की दुसऱ्यांसाठी मी चांगलं कसं करू. शकुनीला थारा नाही या सोसायटीमध्ये. आता असं वाटतं की सगळे शकुनीच भरले. मंत्रासारख्या व्यक्तीने सोसायटीमध्ये थारा नाही. आता सगळे मंत्रासारखेच भरले. नो पॉलिटिक्स, नो डिप्लोमसी. एव्हरीवन शुड बी ईगर हाऊ टू डू गुड फॉर द अदर्स. दॅट इज वैष्णव. त्याला वैष्णव म्हणतात. इफ ही इज प्लॅनिंग समथिंग दॅट आय शॅल बी लीडर, आय शॅल बी डुईंग समथिंग, दॅट इज नॉट वैष्णविझम. मी लीडर होतो, मी हे करतो, मी ते करतो, ती वैष्णवता नाही आहे. आता सध्या तेच प्रॉब्लेम आहे. सगळे वैष्णव भरलेत, वैष्णवता कुठेच दिसत नाही. दॅट पॉलिटिक्स इज नॉट गुड. अशा प्रकारचं राजकारण काही उपयोगाचं नाही. एक भक्त म्हणतात प्रभुपादांना, इट सीम्स दॅट पीपल आर सो अटॅच्ड टू सेन्स ग्रॅटिफिकेशन. इफ वी टेल देम वी वॉन्ट टू स्टॉप ऑल दीज फॅसिलिटीज फॉर ड्रिंकिंग, सिनेमा, वुमेन लाईक दॅट, दे बिकम अँग्री. एक भक्त प्रभुपादांना म्हणतात की लोक एवढे इंद्रिय तृप्तीला आसक्त झालेले आहेत की त्यांना आपण जर सांगितलं की हे सगळं बंद करायचंय, ड्रिंकिंग, सिनेमा, विमेन, तर ते क्रोधित होतात. प्रभुपाद काय म्हणतात, सो दॅट इज नॅचरल. प्रभुपाद म्हणतात की ते नैसर्गिक आहे. तुम्ही आलायच याच्यासाठी इथे. इफ यू गिव्ह गुड इन्स्ट्रक्शन टू ए रास्कल, ही विल बी अँग्री. एखाद्या बदमाशाला, दुष्टाला चांगला सल्ला कोणी दिला तर तो नक्कीच क्रोधित होतो. चांगला सल्ला दिल्यावर क्रोधित होणे हे बदमाशाचं पहिलं लक्षण असतं. आणि ते बदमाशच भरलेत. नाही, मूर्खापयोदेशो ही प्रकोपयंती न समायती. मूर्ख म्हणजे बदमाश. इफ यू गिव्ह हिम सम गुड इन्स्ट्रक्शन, त्याला तुम्ही जर चांगला उपदेश दिला तर तो क्रोधित होणार. बट गिव्ह हिम प्रॅक्टिकल. त्याला प्रॅक्टिकली सांगा, व्यावहारिकरित्या सांगा. कम हिअर, सिट डाऊन, टेक प्रसादम, चॅन्ट हरे कृष्णा and help me by doing this. In this way you have to, just like a child. त्याला असं सांगावं लागेल, या, बसा, प्रसाद घ्या, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, हे थोडंसं मला करायला मदत करा. अशा पद्धतीने सांगायचं लहान मुलासारखं, जस्ट लाईक अ चाइल्ड. चाइल्ड डज नॉट वॉन्ट टू गो टू स्कूल. लहान मुलांना शाळेला जायची इच्छा नसते, परंतु आई वडील कसं व्यवस्थित सांगतात ट्रिक करून, तसं ट्रिक करायला पाहिजे. बट सम find out some means to do that. He will be induced. आई वडील शोधून काढतात याला कसं शाळेत पाठवायचं. तसं आपण देखील या सगळ्या बदमाशांना भक्तीत आणायचं, कसं आणायचं याचा विचार केला पाहिजे, ट्रिक्स वापरले पाहिजे. दॅट इज इंटेलिजन्स. त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. ही विल बी अँग्री नॅचरली. स्वाभाविकता तो क्रोधित होणारच. एखाद्याच्या इंद्रिय तृप्तीच्या आडवं तुम्ही काही बोलला तर तो लगेच क्रोधित होतो. लगेच. खूप सारे क्रोधी भक्त मी बघितलेत. ऍक्च्युली अगदी जवळचे देखील भक्त मी बघितले, खूप अगदी भयानक असे क्रोधित झालेले असतात. यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं केलं, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. सगळं स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. जरी त्यांनी समोरच्यांनी तसं वागलेलं असं केलेलं असेल तरी तुम्ही भगवंतांसाठी क्रोधित व्हा ना. मला असं म्हटलं, माझ्याशी असं केलं. सगळीकडे हेच पॉलिटिक्स सुरू आहे. भौतिक जगच भरलंय अशा लोकांनी. सगळ्यांनी व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे, एकमेकांशी व्यवस्थित बोललं पाहिजे, बोलून सगळ्यांचा हे त्याच्यावरती उपाय शोधून काढला पाहिजे. हे कोणी करत नाही. दुर्दैवाची गोष्ट. प्रभुपाद म्हणतात ही विल बी अँग्री नॅचरली. स्वाभाविकता तो क्रोधित होणारच, त्याचा स्वभावच आहे, क्रोधित झालाच पाहिजे. ही इज अ रास्कल, बदमाश आहे. ही विल बी अँग्री. दॅट इज नॉट अननॅचरल. ज्यात अनैसर्गिक काही नाही आहे. नाही. मूर्खापयोदेशो ही प्रकोपयंती न समायती. जस्ट लाईक अ स्नेक. सापाप्रमाणे. यू फीड अ स्नेक विथ मिल्क, इट विल इन्क्रीज द पॉइझन. दॅट्स ऑल. सापाला दूध जरी रोज प्यायला घातला तरी त्याच्याने विषच वाढत असतं. साप काही चांगला होत नाही. प्रॅक्टिकली अट्रॅक्ट. व्यावहारिकरित्या तुम्ही यांना अट्रॅक्ट करा.
Practically attract. That is, Krishna consciousness movement will practically attract people. Practically लोकांना तुम्ही आकर्षित करा. If the world affairs are adjusted according to our Krishna consciousness plan, there will be no difficulty for all the nations, all the countries. आपल्या या कृष्ण भावनेप्रमाणे प्रत्येक देश जर ऑपरेट करायला लागला तर जगात कुठेच प्रॉब्लेम राहणार नाही. किती छान प्रभुपाद समजावून सांगतात बघा. हे सगळं प्रॅक्टिकल आहे. हे डोनेशन गोळा करणे आणि त्याच्यावरती जगणे हे इम्प्रॅक्टिकल आहे, कारण तो सगळा पैसा पापाचा पैसा आहे. आपल्या आचार्यांनी आपला धर्म ग्रंथ, आपले आचार्य, गुरु परंपरा सगळे आपल्याला पापमुक्त करण्यासाठी येतात. येशाम त्वंत्वगतम पापम जनानाम पुण्य कर्माना, कारण त्याच्याशिवाय तुम्ही भक्तिमय सेवा करूच शकत नाही, भगवंत म्हणतात. प्रभुपाद हे खरेखुरे प्रॅक्टिकल आचार्य होते. फार्म आचार्य, शेतीचे आचार्य. प्रॅक्टिकली हे सगळ्या सरकारांनी, सगळ्या देशांनी, सगळ्या जगाने केलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात दे विल बी हॅपी, ते आनंदी होतील. सो वी हॅव टू एज्युकेट पीपल ग्रॅज्युअली. अशा प्रकारे आपण लोकांना ज्ञान दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. अँड बाय आवर एक्झाम्पल, लिव्हिंग एक्झाम्पल, वी हॅव टू अट्रॅक्ट. प्रभुपाद म्हणतात बाय आवर एक्झाम्पल, लिव्हिंग, आपल्या उदाहरणाने, लिव्हिंग म्हणजे जातीवंत, जिवंत तुम्ही दाखवून दिलं पाहिजे. असं जीवन जगा, म्हणून पापमुक्त जीवन जगा. नाही तर कोण येणार आहे? तुम्ही सांगता शेतात या, शेती करा, आम्ही तुम्हाला 2 एकर शेती देतो, बैल देतो, हे देतो, ते देतो. तुम्ही स्वतः शेतात जायला तयार नाही. कोण येणार? प्रॅक्टिकली तुम्ही पण करून दाखवलं पाहिजे, हो की नाही? तिथले लोकल पीपल जाता जाता हरिलालजी, हरी बोल, हरी बोल. प्रभुपाद म्हणतात हरे कृष्ण जय. At least they are remembering Harilalji by seeing us. So much benefit was in that. प्रभुपाद आजूबाजूला जाणारे लोक रस्त्यावरचे हरी बोल, हरिलालजी म्हणतात. प्रभुपाद म्हणतात बघा, कमीत कमी हरीला लक्षात तरी ठेवलं या लोकांनी. गुप्ताजी म्हणतात when we pass people say हरे कृष्ण हरे रामा. प्रभुपाद म्हणतात yes, this is the taste of Vaishnav. If one is actually Vaishnav, then by seeing him one will chant Hare Krishna. ही आपली टेस्ट आहे. जर आपण खरोखर वैष्णव असलो ना, तर समोरच्या मनात राग आला नसला पाहिजे, पॉलिटिक्स आलं नसलं पाहिजे, दुमत असलं नसलं पाहिजे, दुटप्पीपणा नसला पाहिजे. समोरच्याला बघून वाटलं पाहिजे मी पण पापमुक्त कसा होईन, मी पण जप कसा करेन. दिस हॅज बीन क्रिएटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. येस, जगभर आम्ही हे तयार करत आहोत. वेर एव्हर वी गो दे चॅन्ट हरे कृष्णा. जिथे जिथे आपण जातो तिथे हरे कृष्णाचा जप करतात. इवन ॲट मिडनाईट in Athens, रात्री 12 वाजता देखील अथेन्स मध्ये. yes, that we have experienced, त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. this is the definition given by चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभूने हेच सांगितलेलं आहे. जय अद्वैत प्रभू म्हणतात प्रभुपाद, if Krishna had already done all the work at Kurukshetra, so why was he so eager to have Arjun work? जय अद्वैत प्रभू परत तो मुद्दा काढायचा प्रयत्न करतात की जर भगवान श्रीकृष्णाने सगळं काम केलेलं आहे कुरुक्षेत्रावरती, मग अर्जुनाला काम करायला का सांगतात? प्रभुपाद म्हणतात येस, जस्ट टू शो एक्झाम्पल. आलं का लक्ष? मग काही भक्त लोक ना हे असलं प्रभुपादांचे तात्पर्य वगैरे वाचताना म्हणतात प्रभूजी या जगात राहायचंच नाही आपल्याला, हे दुःखालयम आहे, कशाला इथे शेती करायची आणि काय करायचं, उरलेले दिवस जप करायचा आणि भगवद्धामात जायचं, चला वृंदावन मध्ये जाऊन राहूया, इथे कशाला राहायला, कशाला एवढे कष्ट घ्यायला लागलाय. प्रभुपाद सांगतात जस्ट टू शो एन एक्झाम्पल. भक्तीचा प्रचार करायचा आहे, मग प्रचार तो करून पण दाखवला पाहिजे, उदाहरण दाखवलं पाहिजे. ते उदाहरण दाखवण्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. जसं अर्जुनाने हे केलं उदाहरण दाखवण्यासाठी. भगवंतांना सगळ्यांना मारता आलं असतं. हीच भगवंतांची सेवा आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. बरेच आता प्रोजेक्ट आहेत. मी काल परवा पण एका मोठ्या गोशाळेमध्ये जाऊन आलो. गोशाळा चालवणे, गोशाळेचे प्रॉडक्ट बनवणे, दूध तूप विकणे, शेती चालवणे, शेतीतले प्रॉडक्ट विकणे, शेती सक्सेसफुल करणे, फायनान्शियली आर्थिक दृष्ट्या, हा आपला उद्देश नाहीये. किंवा हा पण उद्देश नाहीये माझ्या मुलांना शेतीचं चांगलं मिळावं, शेतीत ठीक आहे, आई वडिलांनी मुलांबद्दल काळजी केली पाहिजे, परंतु कसली काळजी केली पाहिजे? माझा मुलगा मेला तरी चालेल
पण पुन्हा जन्म घेतला नसला पाहिजे, भगवत धामात गेला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी भक्त व्हावं लागेल, भक्तिमय सेवा करावी लागेल. मग हे शेती, हे गोपालन वगैरे हे आपल्याला भगवंतांची सेवा म्हणून करायचंय, भगवंतांच्या सेवेत वापरायचंय. काही काही लोक म्हणतात आम्ही गायी पाळलेत कारण भगवान श्रीकृष्णाने पण गायी पाळले होते. भगवान श्रीकृष्णाने गायी पाळायची काय गरज होती? अखिल ब्रह्मांडाचे स्वामी आहेत ते, त्यांना काय गरज आहे? तुम्हाला गरज आहे. सगळ्याचा उपयोग भगवंतांच्या सेवेमध्ये झाला पाहिजे. समाजासाठी हे एक उदाहरण म्हणून आपण दाखवलं पाहिजे की पापमुक्त होऊन तुम्ही भक्तिमय सेवा करू शकता. जस्ट टू शो एक्झाम्पल दॅट डोंट सिट आयडली रास्कल, वर्क. प्रभुपाद म्हणतात भगवंतांची इच्छा होती की अर्जुनाच्या माध्यमातून हे तुम्हाला उदाहरण दाखवून द्यायचं होतं की हे मूर्ख बदमाश नुसतं बसून राहू नको, चल उठ काम कर. हे उदाहरण दाखवून द्यायचं होतं भगवंतांना. डोंट सिट आयडली, वर्क. कृष्णा इज ऑलरेडी डन बट यू मस्ट वर्क. भगवंतांनी सगळं केलेलं आहे अरेंजमेंट, पण तुम्ही काम केलं पाहिजे. दिस इज द एक्झाम्पल. हे एक्झाम्पल आहे. जय अद्वैत प्रभू म्हणतात पीपल विल आर्ग्यू दॅट वाय शुड वी वर्क इफ वी कॅन मेक अन अरेंजमेंट फॉर बिईंग आयडल. बसून सगळं मिळत असेल तर कशाला काम केलं पाहिजे, असं पण लोक म्हणतील. प्रभुपाद म्हणतात देन दॅट इफ यू बिकम आयडल यू विल बी डिझीज्ड. नुसता असं रिकाम टेकडे बसला तर काय होणार आहे? आजारी पडणार आहे. प्रकृतीचा नियम आहे, तुम्ही नाही टाळू शकत. मगाशी मी म्हणालो शहरी लोक सगळे सुपर भयानक आजारी असतात. यू हॅव डिसेंट्री, खाल्लेलं पचणार नाही, दॅट्स ऑल. दॅट विल नॉट हेल्प यू. काहीच उपयोग होणार नाही, काहीच मदत होणार नाही तुम्हाला. अँड यू हॅव टू सफर. तुम्हाला दुःखी व्हावं लागेल. that stage has already come. प्रभुपाद म्हणतात ऍक्च्युली ती अवस्था ऑलरेडी आलेली आहे. बिकॉज सो मेनी रास्कल्स आर आयडल नाव देर इज सो मेनी थिंग्स वॉन्ट. इतके सारे लोक रिकाम टेकडे बसलेले असतात, त्यामुळे मग रिकाम टेकड्या लोकांना काय मग पाहिजे? मोठी कार पाहिजे, ही कार खराब झाली ती पाहिजे, ती चांगली दिसते ती पाहिजे, 1.5 लाखाचा मोबाईल पाहिजे. आता वेळ घालवायचा कसा? बसून करायचं काय? दिवसभर शेतात काम करायला जाऊन विचारा तुम्हाला काय काय पाहिजे, तो म्हणेल मला काहीच नको पाहिजे, माझ्याकडे वेळच नाहीये हे तुमचे फालतूचे बघत बसायला. सो यू विल सफर. त्यामुळे तुम्हाला दुःखी व्हावं लागेल. इफ यू डोंट वर्क देन यू विल सफर. तुम्ही जर काम केलं नाही नक्की दुःखी व्हायला लागणार. कित्येक लोकांना पटवून द्यायचा मी हे प्रयत्न करतोय परंतु पटत नाही. आजकालच्या आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी काम केलं नसलं पाहिजे. हे पापी आई वडील आहेत हे सगळे. ऍक्च्युअली गेलं परत. आजकालच्या आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी काम कमी केलं पाहिजे, दुसऱ्याच्या मुलांनी जास्त काम केलं पाहिजे. साहेब बनवायचंय आमच्या मुलांना, मोठा साहेब बनवायचा, मोठ्या हुद्द्यावर गेला पाहिजे. आम्हाला एक भक्त भेटलेले म्हणत होते मोठ्या हुद्द्यावर गेला पाहिजे माझा मुलगा. ढेरी सोडून दुसऱ्यांचे पैसे खात बसला पाहिजे. काय उपयोग आहे? 30-40 मरणार आहे तो, आणि साधं सुद्धा मरणार नाही, अगदी त्रासयुक्त मरण येणार आहे. का? एक तर फिजिकल त्रास आहे, आध्यात्मिक त्रास पण होणार आहे, कारण त्याला माहितीच नाहीये की मृत्यूच हे खरोखर प्रॉब्लेम नाहीये. चिंताग्रस्त होऊन शोकमय होऊन मरणार. हे समजायला काय रॉकेट सायंटिस्ट असावं लागतं का तुम्हाला? रोजचे दिवसभर तुमचे सगळे स्नायू, तुमचे सगळे जॉईंट जर हालत राहिले तर ते निरोगी राहतील हे समजायला काय सायंटिस्ट असावं लागतं? किती गाढवपणा करतोय आपण, किती मूर्खपणा करतोय. काय तुमच्या मुलाला ABCD 2+2 4 नाही आलं तरी चालतंय, पण निरोगी राहायला पाहिजे. जगून उपयोग काय? सिंपल गोष्ट लोकांना कळत नाही. प्रभुपाद
कॉमन सेन्स सांगतायत. नुसतं बसून रिकाम टेकड्या राहायला तुम्हाला आजार होणार, दुसरं काय होणार, दुःख होणार. तुम्हाला दुःख भोगावं लागणार, हो की नाही? हरे कृष्ण. तर इथे हा अध्याय संपतो. पुढच्या शनिवारी नाही, ऍक्च्युली उद्या 4 वाजता पुन्हा पुढचा अध्याय घेऊ आपण. हे लवकर संपायचं पुस्तक. शनिवार रविवार दोन्ही दिवस हे असणार आहे. मेसेज मी टाकेन तरी पण. हरे कृष्ण. इथेच आपण थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो वयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. वर्णाश्रम धर्म की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम.